नमस्कार, मी वैशाली राऊत. 3वी शताब्दी व्याख्यानमालेमध्ये व्याख्यान देण्याची संधी दिल्याबद्दल श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीय विद्या विभाग तसेच श्री अंबरीश खरे यांचे मी आभार मानते. आजचा माझा विषय श्रीमद आदिशंकराचार्यांचे अद्वैत वेदांत मताप्रमाणे अध्यास आणि अपवाद हा असून श्रीमद परमहंस सदानंद प्रणीत वेदांत सार या प्रकरण ग्रंथाचे आधारे मी तो आपल्या पुढे मांडणार आहे. प्रकरण ग्रंथ म्हणजे शास्त्रैक देश संबद्धम शास्त्र कार्यांतरे स्थितम आहुः प्रकरणम नाम ग्रंथभेदः विपश्चितः. ज्यात शास्त्रातील एकदेश म्हणजे एका भागाशी संबंधित विषयाचे विवरण केले आहे असा लहान ग्रंथ. अद्वैत वेदांत. द्वैत म्हणजे भेद आणि अद्वैत म्हणजे ऐक्य, अभेद. वेदांत म्हणजे वेदांचा अंतिम भाग, उपनिषदे होय. उपनिषद म्हणजे आदराने जवळ खाली बसणे. जसे शिष्य गुरुजवळ आदर भावाने खाली बसतो. या उपनिषदातील दार्शनिक विचारांना वेदांत दर्शन म्हणून ओळखले जाते. वेदांत दर्शनामध्ये रामानुजाचार्यांचे विशिष्टाद्वैत मत, वल्लभाचार्यांचे शुद्धाद्वैत मत, मध्वाचार्यांचे द्वैत मत, निंबार्क आचार्यांचे द्वैताद्वैत मत यांचाही समावेश होतो. ही मते शंकराचार्यांचे केवलाद्वैत, केवल अद्वैत या तत्वज्ञानातूनच निर्माण झाली आहे. परंतु वेदांत म्हणजे आदिशंकराचार्यांचे अद्वैत वेदांत हेच मत जगन्मान्य झाले आहे. कारण सामान्य जनांच्या हितासाठी आचार्यांनी सगुण ब्रह्माच्या भक्तीचा मार्ग चोखालाच, परंतु साधन चतुष्टय संपन्न विद्वान अधिकारी व्यक्तींसाठी निर्गुण ब्रह्माच्या प्राप्तीचा प्रखर ज्ञानवादी मार्गही सांगितला. ज्ञानादैवतु कैवल्यम. आचार्यांचे मते मोक्ष प्राप्तीसाठी ब्रह्मस्वरूपाचे यथार्थ ज्ञान हे साधन आहे. हेच तत्वज्ञान भारतीय दर्शनांमध्ये श्रेष्ठ ठरले आहे. स्थूलदृष्टीस हे शांकरमत वाटत असले तरी प्रथम ते वेद उपनिषदांनीच प्रतिपादिले होते. परंतु बौद्ध धर्म प्रतिपादित निष्क्रियता, पूर्वमीमांसेचे कर्मकांडाचा अतिरेक आदी कारणांनी दूर सारले गेले होते. श्रीमद आदिशंकराचार्यांनी त्याविषयी भाष्य लिहून ते प्रकाशात आणले व प्रसारही केला. हे तत्वज्ञान श्रुती, स्मृती आणि न्याय यांचे भक्कम पायावर उभारले आहे. हे सिद्ध करण्यासाठी श्रुती प्रस्थान म्हणजे प्रमुख 11 उपनिषदे, स्मृती प्रस्थान म्हणजे भगवद्गीता आणि न्याय प्रस्थान म्हणजे वेद व्यासकृत ब्रह्मसूत्रे यांवर भाष्य लिहून तत्कालीन चार्वाक, पूर्वमीमांसा, सांख्य, बौद्ध आदी मतांचे संयुक्तिक खंडन आचार्यांनी केले. यापासून औपनिषदिक सिद्धांताचे वेगळेपण, श्रेष्ठत्व प्रस्थापित केले. तसेच इतर दर्शनांमधील अद्वैत वेदांतास अविरुद्ध अंश घेऊन त्याचेही समर्थन केले. जसे सांख्यांची प्रकृती पुरुषादी 25 तत्वे अद्वैत मताने स्वीकारली आहेत. अनुकूल वेदनियम सुखम आणि प्रतिकूल वेदनियम दुःखम असल्याने मनुष्याला नेहमीच सुख हवे असते आणि दुःखत्रयापासून आत्यंतिक निवृत्ती हवी असते. मनुष्याची प्रवृत्ती दुःखत्रयाभिघातात जिज्ञासा तद अभिघातके हेतव म्हणजे दुःखत्रयापासून मुक्ती आणि त्यावर उपाय शोधणे हीच असते. सर्व दर्शनशास्त्रांनी आपल्या विचारांप्रमाणे दुःखापासून निवृत्ती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. यातील समानता म्हणजे जीव, जगत, आत्मा यांचा शोध घेणे तसेच पदार्थांचे तत्वतः ज्ञान करून घेऊन हेय उपादेयाद्वारे मोक्ष प्राप्ती करणे ही आहे. दुःखत्रय म्हणजे आधिदैविक म्हणजे दैववशात होणारे दुःख, आध्यात्मिक म्हणजे शारीरिक व मानसिक दुःख आणि आधिभौतिक म्हणजे बाह्य पदार्थ व व्यक्तींमुळे होणारे दुःख. वेद आणि उपनिषदांमधूनही या दुःखांवरचा उपाय सांगितला आहे. जगताचे तत्वतः ज्ञान तसेच या जगताची उत्पत्ती, स्थिती आणि लय ज्यापासून आणि ज्याचे आधारे होते ते निमित्त कारण आणि अधिष्ठान असे ब्रह्मतत्वाच्या स्वरूपाचे ज्ञान हाच तो उपाय आहे. अद्वैत वेदांत दर्शनामध्ये मुख्यतः औपनिषदिक जीव आणि ब्रह्माचे ऐक्य प्रतिपादन केले आहे. छांदोग्य उपनिषदातील अरुणीने पुत्र श्वेतकेतूस हे ब्रह्मतत्व म्हणजे प्रचंड वटवृक्षाच्या सूक्ष्म बीजाप्रमाणे असते असे सांगून त्याचप्रमाणे या अंतर्यामी सूक्ष्म ब्रह्मतत्वापासून प्रचंड संसाराची निर्मिती होते
आणि तत्त्वम असि म्हणजे तूही तेच आहेस हा उपदेश केला आहे. तसेच या उपनिषदांमधून मधुविद्या आदी विद्यांमध्ये वर्णन केलेले अंतिम तत्व म्हणजे ऐहिक आणि आमुष्टिक वा पारलौकिक स्वर्गादींचे अतीत असे ब्रह्मतत्व असून याचे प्राप्तीने मनुष्य जन्म जरा मृत्यू संसरणातून मुक्त होतो असा उपदेश केला आहे. आचार्यांचा मुख्य सिद्धांत ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरहा याची पुष्टी उपनिषदातील अहम ब्रह्मास्मी अयम आत्मा ब्रह्म सर्वम कल्पितम ब्रह्म आदी पंचमहावाक्येच करतात. या अद्वैत वेदांत दर्शनाचे प्रणेते श्रीमद आदिशंकराचार्य त्यांचे गुरु गोविंद भगवत्पाद व परमगुरु गौडपादाचार्यादी प्रभृती होत. वेदांताची परंपरा नारायण, ब्रह्मदेव, वसिष्ठ, शक्ती, पराशर, व्यास, शुक ही पितापुत्र परंपरा व त्यानंतर गौडपादाचार्य, गोविंद भगवत्पाद आदिशंकराचार्य व त्यांचे शिष्य पद्मपाद, हस्तामलक, त्रोटक आणि वार्तिककार सुरेश्वराचार्य अशी आहे. हिंदू धर्मगुरु श्रीमद आदिशंकराचार्यांचा जन्म ख्रिस्तपूर्व 507 मध्ये केरळातील कालडी येथे कट्टर शिवभक्त नंबूद्री ब्राह्मण शिवगुरु हे पिता व माता आर्यांबा यांचे पोटी शिवाचे उपासनेमुळे झाले म्हणून आचार्यांचे नाव शंकर ठेवले गेले. वयाचे 3रे वर्षी पित्याचा देहांत झाल्याने मातेनेच त्यांचे पालनपोषण केले. जन्मतः मेधावी, पातंजल योगदर्शनाने वर्णिल्याप्रमाणे ऋतंभरा यस्य प्रज्ञा अशा आचार्यांनी केवळ 32 वर्षांचे आयुष्यात सर्व वेदाध्ययन, सर्व शास्त्र नैपुण्य, ब्रह्मतत्व आणि उपनिषद वाक्यांच्या समन्वयासाठी केलेली प्रस्थानत्रयीवरील भाष्ये तसेच इतरही अनेक भाष्ये लिहिली. प्राचीन काळी मौखिक परंपरेमुळे लाघवपूर्ण असे सूत्ररूपातील पठण सोपे होते. सूत्र म्हणजे अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतोमुखम हस्तोभम अनवद्यम च सूत्रम सूत्रविदो विदुः असे असल्याने उत्तर काळात पठन पाठन पद्धती बदलल्यामुळे या सूत्रांचा अर्थ दुर्बोध होत गेला. तेव्हा अशा भाष्यांची गरज उत्पन्न झाली. याशिवाय आचार्यांनी अनेक स्तोत्रे शिव, गणेश, विष्णू, देवी आदी देवदेवतांची स्तवने रचली. संपूर्ण भारतभर 3 वेळा भ्रमण करून अद्वैत वेदांताचा प्रसार केला. भारतवर्षाचे 4ही दिशांना पीठे स्थापन केली. म्हणून अष्टवर्षे चतुर्वेदी, 12 सर्वशास्त्रवेद, 16 कृतवान भाष्यम, 12 मुनिरभ्यगात हा श्लोक प्रसिद्ध आहे. आचार्य 8 वर्षाचे असताना एकदा त्यांचा पाय मगरीने पकडला. मातेने संन्यास दीक्षेसाठी परवानगी दिली तरच मगरीपासून मुक्तता होईल अशी भीती घातल्याने मातेने संन्यास घेण्यास परवानगी दिली व मगरीने आचार्यांचा पाय सोडला. अशी आचार्यांचे आतुर संन्यासाविषयी कथा आहे. गोविंद यतींकडून संन्यास दीक्षा घेऊन त्यांनी काशीमध्ये निवास केला. वादभिक्षा मागत इतर दार्शनिकांना शास्त्रार्थामध्ये हरवून त्यांनी मंडन मिश्रांनाही सपत्नीक वादामध्ये हरवले. याविषयी आचार्यांचे परकाया प्रवेशाची कथाही प्रसिद्ध आहे. लुप्तप्राय अशा वैदिक धर्माचे पुनरुत्थानासाठी पूर्वमीमांसा प्रतिपादित कर्मकांड अतिरेक, अनेक उपपंथांचा सुळसुळाट तसेच भारतीय संस्कृतीमध्ये पसरलेल्या विज्ञानवादी, शून्यवादी आदी बौद्धांच्या निष्क्रियतावादाने प्रभावित मार्गभ्रष्ट संभ्रमित समाजाला पंचायतन पूजेचा आरंभ करून सांप्रदायिक द्वेष नष्ट केला. तसेच निर्गुण ब्रह्माच्या उपासनेचा मार्गही दाखवला. 4ही दिशांना मठ स्थापन करून त्यांच्या व्यवस्थापनासाठी मठामनाय वा महानुशासन या ग्रंथाची रचना केली. या मठाधिकाऱ्यांना आस्थागायक शंकराचार्य हीच उपाधी देण्यात येते. हे मठ म्हणजे उत्तरेकडील ज्योतिषपीठ बद्रिकाश्रम, पूर्वेकडील पुरी येथील गोवर्धन पीठ, दक्षिणेकडील शृंगेरी पीठ व पश्चिमेकडील द्वारिका येथील शारदापीठ होत. तसेच कुंभमेळ्यातील आखाडे म्हणजे गिरी, तीर्थ, भारती, सरस्वती, वन, अरण्य, पर्वत, सागर आदी दशनाम संप्रदाय हे संन्याशांचे वेगवेगळे प्रकार होत. त्यांची व्यवस्थाही वैदिक धर्म प्रचारासाठी लागली. त्यांनी वर्तन कसे ठेवावे, भिक्षा कशी मागावी आदी दिनचर्याही आखून दिली.
अशा प्रकारे जीवनातील प्रत्येक क्षण कारणी लावत या योद्ध्या संन्याशाने केदारनाथ येथे मोक्ष प्राप्त केला. मोक्ष हा वैयक्तिक असतो, परंतु आचार्यांनी समाजालाही निर्गुण ब्रह्माचे उपासनेने मोक्षाचा मार्ग दाखवला. काहींचे मते 18व्या शतकातील कामकोटी पीठाचे अभिनव शंकर हे आदिशंकराचार्य होत. परंतु आचार्यांचे समकालीन सुधन्वा चव्हाण यांचे ताम्रपत्र अभिलेखाप्रमाणे आचार्यांचा जन्म युधिष्ठिराब्द 2631 म्हणजे ख्रिस्तपूर्व 507 या संवत्सरातील असून महासमाधीचे संवत्सर युधिष्ठिराब्द 2663 आहे. याचे प्रमाण सर्व मठांमध्येही उपलब्ध आहे. याखेरीज इतरही काही ताम्रपत्रांमधून तसेच सर्वज्ञ सदाशिवकृत पुण्यश्लोक मंजरीवरील सुषमा नामक टीकेत किश्य प्रयात्यनल शेवदी बाणमेत्रे ये नंदने दीनमणा बुदगत ध्वजबाजी रात्रोदिते हे अडुमिनिर्गत मंगलग्नी त्या होतमान शिवगुरु सत्यशंकर येथे हा श्लोक येतो. त्यात अनल म्हणजे 3, शेवधी म्हणजे 9, बाण 5, नेत्र 2 याप्रमाणे 3952 असा अंक येतो. अंकानाम वामतो गती नियमाने विपरीत क्रमाने 2593 हे आचार्य जन्माचे कलिसंवत यात सूचित केले आहे. आचार्यांनी वृषभदेवाचे कारकिर्दीत नेपाळला भेट दिली, त्यामुळे मुलाला त्यांनी आचार्यांचे नाव शंकरदेव असे ठेवले. राजघराण्यातील वंशावळीवरून या भेटीचा काळ ख्रिस्तपूर्व 488 ठरतो. याच काळात बद्री केदार येथे ज्योतिर्मठाची स्थापना केली गेली. असे अनेक पुरावे आचार्यांचा काळ निश्चित करतात. केवळ अद्वैत मानणाऱ्या निर्गुण निराकार ब्रह्माची उपासना करणाऱ्या आचार्यांनी दत्तात्रेय, दक्षिणमूर्ती, शिव, त्रिपुर सुंदरी आदी देवदेवतांची स्तोत्रे, नद्यांची, क्षेत्रांची स्तोत्रे, अन्नपूर्णा, पांडुरंग, गंगा आदींची अष्टके, शिव, गणेश, विष्णू आदी देवतांची स्तवने, विष्णू सहस्रनाम, सौंदर्य लहरी हा तंत्र ग्रंथ, विवेक चूडामणी हा अद्वैत वेदांत विषय ग्रंथ आदी अनेक रचना केल्या. कारण कोणत्याही आलंबनाखेरीज निर्गुण परब्रह्माची उपासना करणे हे विद्वान, मुमुक्षु, साधन चतुष्ट संपन्न अधिकारी व्यक्ती जमेल. परंतु सामान्य मनुष्य ज्याला मोक्षाची इच्छा आहे त्याने या परब्रह्माची उपासना प्राप्ती ही कोणत्याही आलंबनाखेरीज कशी करावी? सामान्य मनुष्य साकार मूर्ती रूपातील शिव, गणेश, विष्णू आदी देवतांचा व ओंकारादी चिन्हांची उपासना करतो, जी जागृतावस्थेतील विषयांप्रमाणे दृश्य प्रत्यक्ष आहेत. चक्षु इंद्रियाने पाहता येतात, स्पर्श करता येतात, गंध पुष्पादी साधनांनी पूजा करता येतात, ही आवश्यक आहे. हे जाणून निर्गुण ब्रह्माच्या या सगुण साकार रूपांना प्रतिभा संपन्न कवी अशा आचार्यांनी रसाळ प्रसादिक भक्तिपूर्ण स्तोत्रादी रचनांमधून उपलब्ध करून दिली ही त्यांची मोठी कृपा आहे. या सगुण व निर्गुण रूपातील ब्रह्माचे ज्ञान प्राप्त करून मोक्ष प्राप्त करणे हेच मनुष्य जन्माचे प्रयोजन आहे. तिर्यगादी योनींमध्ये हे संभव नाही. प्रत्येक जीवाचा त्याचे अधिष्ठान कारण अशा ब्रह्मतत्वामध्ये लय व्हावा म्हणून मार्गदर्शन करणे हे अद्वैत वेदांत दर्शनाचे प्रयोजन आहे. जन्म, जरा, मृत्यू, संसरणापासून मुक्ती हेच मनुष्य जन्माचे ध्येय आहे. हे केवळ साधन चतुष्टय संपन्न अधिकाऱ्यासाठी नसून वर्ण जाती निरपेक्ष असे प्रत्येक जीवासाठी आहे. यास प्रमाण म्हणजे छांदोग्य आदी उपनिषदांमधून येणाऱ्या संयुग्वा रेखव, श्वेतकेतू इत्यादींच्या कथा होत. या अद्वैताची परंपरा ज्ञानेश्वर तुकाराम आदी संत मंडळींनी भेदाभेद अमंगळ म्हणत कायम राखली. मोक्ष आचार्यांचे मते ज्याला आत्मक साक्षात्कार होतो, देहाने आवृत्त आत्मतत्व, प्रत्यगात्मा आणि सर्व ब्रह्मांडास व्यापणारे ब्रह्मन ही दोन्ही अभेद आहेत हे ज्ञान ज्याला होते तो मुक्त होतो, त्याला मोक्ष प्राप्त होतो. हाच परमपुरुषार्थ आहे. यासाठी विशिष्ट वर्णाश्रमांची आवश्यकता नाही. ब्रह्मन म्हणजे ब्रह्मा हा देव वा ऋत्विज, ब्राह्मण हा जातीवाचक शब्द वा ब्राह्मण ग्रंथ असा अर्थ नसून बृह धातूपासून बृहणात ब्रह्म असे पद तयार होते.
ब्रह्मांडासही जे व्यापते ते चैतन्य ब्रह्मतत्व होय. या ब्रह्मतत्वाविषयी उपनिषदांमध्ये व्यावहारिक पदार्थांचा नेती नेती या प्रकारे निषेध करून वर्णन केले आहे. यालाच आत्मा आत्मतत्व म्हणूनही जाणले जाते, जे सर्व जीवांचे अंतर्यामी असते. याचे विषयी न जायते म्रियते वा यो वै भूमा तत् अमृतम अथ यत् अल्पम तन्मर्त्यम, म्हणजे जे व्यापक ते अमृत व इतर सर्व विनाशी आहे. तसेच ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरहा या प्रकारे यथार्थ वर्णन केलेले उपनिषदांमध्ये आढळते. शिवशक्तीचे साहचर्याप्रमाणे हे ब्रह्मन व त्याची शक्ती माया व अविद्या यांचे साहचर्यातून प्रपंचाची उत्पत्ती होते. नामरूपाभ्याम व्याकृतस्य अनेक कर्तृभोक्तृ संयुक्तस्य प्रतिनियत देशकालनिमित्त क्रियाफलाश्रयस्य मनसाप्यचिंत्य रचनारूपस्य जन्मस्थिती भंगम यतः वा जन्माद्यसे यतः, म्हणजे याचे पासून जन्म आदी असलेल्या अशा जीवांची उत्पत्ती स्थिती लय होतात, असे महर्षी बादरायण व्यासकृत ब्रह्मसूत्रातील चतुसूत्रीमध्ये ब्रह्माचे तटस्थ लक्षण केले आहे. या ब्रह्मतत्वाचे यथार्थ ज्ञान होण्यासाठी ब्रह्म जिज्ञासा कर्तव्य. तैत्तिरीय उपनिषदामध्ये यत् विजिज्ञासस्व तद्ब्रह्म असे म्हटले आहे, म्हणजे जे जाणण्यासारखे आहे ते ब्रह्म विशेष प्रकारे जाणून घे. आचार्यांनी लिहिलेल्या ब्रह्मसूत्रांवरील भाष्याच्या उपोद्घातामध्ये या ब्रह्मतत्वावर जगताचा आरोप होण्याची प्रक्रिया अत्यंत युक्तिसंगत व्यावहारिक पद्धतीने मांडली आहे. युष्मत् अस्मत् प्रत्यय गोचरयोः विषय विषयिणोः समप्रकाशवत विरुद्ध स्वभावयोः इतरेतर भावान अनुपपत्तौ आदी, म्हणजे मनुष्याचा व्यवहारच युष्मत प्रत्यय म्हणजे मी व्यतिरिक्त, आत्म्या व्यतिरिक्त मन बुद्धी शरीरेंद्रियासह सर्व जड पदार्थ हे विषय, आणि अस्मत् प्रत्यय म्हणजे ब्रह्मन आत्मा विषयी प्रत्येगात्मा जो बुद्धीसह सर्व गोष्टींना प्रकाशित करतो या प्रकारे होतो. या दोन्हींचे धर्म अत्यंत विरुद्ध तमप्रकाशवत वा सत्यामृताप्रमाणे आहे, परंतु व्यवहारात असाच अनुभव येतो. आचार्य म्हणतात, नैसर्गिकोयम लोकव्यवहार हा निसर्गापासून अनादी चालत आलेला हा लोकव्यवहार आहे. कारण चैतन्यमय आत्म्याने जडदेहावर मी हा अहंकार धरला नाही तर हा लोकव्यवहार होऊ शकणार नाही. यालाच अध्यास अध्यारोप म्हटले आहे. हा अध्यास ब्रह्मतत्वावर होणारे जगताचे मिथ्या ज्ञान सर्वच दर्शनांनी मान्य केला आहे, ज्याला ख्यातिपंचक म्हणून ओळखले जाते. या अध्यासाचा निराश म्हणजे अपवादानेच या ब्रह्माची जिज्ञासा करता येणार आहे. ही अध्यास अपवाद प्रक्रिया मी वेदांत सार या ग्रंथाच्या सहाय्याने स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. योगींद्र सदानंद प्रणीत वेदांत सार हा अद्वैत वेदांत दर्शनाचा एक प्रकरण ग्रंथ आहे. यावर अनेक टीका लिहिल्या गेल्या, ज्यात नृसिंह सरस्वतीकृत सुबोधिनी, रामतीर्थ यतीकृत विद्वन मनोरंजनी, आपदेवकृत बालबोधिनी, डॉक्टर मिथिलेश पांडेयकृत प्रज्ञा इत्यादींचा समावेश होतो. या ग्रंथामध्येही लेखकाने स्वतःविषयी काहीही लिहिलेले नाही, परंतु मंगलाचरणाच्या प्रथम श्लोकातून त्यांच्या गुरुचे नाव अद्वयानंद होते, जे वेदांत दर्शनातील प्रतिष्ठित ब्रह्मनिष्ठ विद्वान होते एवढेच ज्ञात होते. आचार्य नृसिंह सरस्वतींचे मते सदानंदांचा शिष्य हा कृष्णानंद असून ज्यांना नृसिंहांनी आपला गुरु मानले होते. सदानंदांनी वेदांत शास्त्र सिद्धांत सारसंग्रह स्वरूप निर्णय आदी ग्रंथही लिहिले. वेदांत सार या ग्रंथामध्ये अद्वैत वेदांतातील सिद्धांतांना संक्षिप्त रूपात प्रस्तुत केले आहे. या ग्रंथाचा आधार मांडुक्य उपनिषद तसेच स्वामी विद्यारण्यकृत पंचदशी हा ग्रंथ आहे. यात जीव ब्रह्मैक्य आणि मोक्षाचे प्रतिपादन केले आहे. यात ब्रह्मतत्वाचे वा आत्म्याचे वर्णन अखंडम सच्चिदानंदम अवांग मनसगोचरम अखिलाधारम या प्रकारे केले आहे. हे ब्रह्मन अखंड म्हणजे खंड अवयव विरहित, सच्चिदानंदम म्हणजे सत्य स्वरूप
चैतन्य स्वरूप आनंद स्वरूप असून अवांग मनस गोचरम म्हणजे वाणी व मन यास गोचर न होणारे, म्हणजे मनास आकलन न होणारे आणि वाणीस व्यक्त न करता येण्यासारखे आहे. क्षणार्धात संपूर्ण ब्रह्मांडास गवसणी घालता येत नाही असे हे मन आहे, असे हे ब्रह्म आहे. तसेच ब्रह्मांडातील सर्व गोष्टी वाणीने अभिधेने संज्ञेने व्यक्त करणाऱ्या वाणीसही याचे वर्णन करता येत नाही असे हे व्यापक आहे. अखिलाधारम म्हणजे सर्व ब्रह्मांड आकाशादी प्रपंचाचे उत्पत्ती स्थिती लय यांचे कारण आश्रय अधिष्ठान आहे. असे जसे रज्जू ही सर्पाचे अधिष्ठान आहे. ब्रह्मसूत्रातील जन्माद्यसे यतः या सूत्राचा अर्थ येथे संक्षिप्तपणे समजतो. या शास्त्राचा अधिकारी या जन्मी वा पूर्वजन्मी गुरु सहवासात विधिवत वेदांगांचा आपाततः अर्थ जाणलेला, काम्य निषिद्ध कर्मांचा त्याग केलेला, नित्य नैमित्तिक प्रायश्चित्त उपासना इत्यादी कर्मे करून अंतःकरण शुद्धी केलेला साधन चतुष्टय संपन्न मनुष्य होय. साधन चतुष्टय म्हणजे नित्य अनित्य वस्तूंचा विवेक असलेला, इह अमूत्र फल भोगाविषयी विरक्त, शमदमादी संपन्न म्हणजे शम दम उपरती तितिक्षा समाधान श्रद्धा यांनी युक्त, आणि मुमुक्षु म्हणजे मुक्तुम इच्छा मुक्त होण्याची इच्छा असलेला असून जन्म जरा मृत्यू आणि दुःखत्रयग्रस्त असतो. एखाद्या अग्नीने होरपळलेल्या मनुष्यास ज्याप्रमाणे जलराशी शीतल वाटते, त्याप्रमाणे संसार ताप शांत होण्यासाठी तो समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम गुरुम उपश्रुत्य तम अनुसरती म्हणजे समिधा घेऊन ब्रह्मनिष्ठ गुरुजवळ गेल्यानंतर तस्मै स विद्वान उपसन्नाय प्राह गुरु त्यास प्रथम जवळ बसवून ब्रह्मतत्वावर जगाचा अध्यारोप कसा होतो हे सांगून नंतर त्याचा अपवाद कसा करावा याचा उपदेश करतात. हा अध्यास व अध्यारोप असर्पभूते रज्जौ सर्पारोपवत वस्तुनी अवस्तू आरोप हा असा आहे. अंधकारामुळे जसे रज्जूच्या ठिकाणी सर्पाचा आभास मिथ्या ज्ञान होते, तसेच सच्चिदानंद स्वरूप ब्रह्माचे ठिकाणी अज्ञानामुळे सकल जड समूह प्रपंच अवस्तूचा आभास होतो. अज्ञानं तु सत् असद्भ्याम अनिर्वचनीयम त्रिगुणात्मकम ज्ञानविरोधी भावरूपम यत्किंचित इति वदन्ति अहम अज्ञ इत्यादी अनुभवात देवात्मशक्तीं स्वगुणैः निगुणाम इत्यादी श्रुतेश्च म्हणजे हे अज्ञान सत म्हणावे तर या ब्रह्माचे प्रत्यक्ष होत नाही, आणि असत म्हणावे तर ब्रह्म हे जगत उत्पत्ती कारण असल्याने त्यापासून निर्माण झालेल्या भावरूप सत्व रज तम ह्या त्रिगुणांनी युक्त यथार्थ ज्ञानविरोधी जगताचा अनुभव येत असतो. त्यामुळे ते सत्व असत आहे याचे वर्णन करता येत नाही, म्हणून अनिर्वचनीय आहे. हे अज्ञान प्रत्येक जीवाचे ठिकाणी अनेक व्यष्टीरूप आणि सर्वांच्या ठिकाणी असलेले समूहात्मक समष्टी रूपात एक आहे. ते अविद्या व माया म्हणूनही जाणले जाते. यास अजाम एकाम अशी श्रुती प्रमाण आहे. हे समष्टीरूप अज्ञान सर्व जीवांवर सत्ता गाजवते. सर्वज्ञ असून कर्माप्रमाणे फल देणारे ईश्वर चैतन्य आहे. इंद्रियांचे अतीत अविषय अव्यक्त अंतर्यामी आणि प्रपंचरूप ब्रह्माचे अधिष्ठान जगताचे कारण असे कारण शरीर आहे. हे चैतन्यमय आनंदमय आणि कोशाप्रमाणे आवृत्त करणारे म्हणून आनंदमय कोश आहे. याच्या ठिकाणी स्थूल सूक्ष्म प्रपंचाचा लय उपरम होतो, म्हणून यास सुषुप्ती असेही म्हणतात. तर इंद्रो मायाभि पुरुरूप इयते या श्रुतीप्रमाणे प्रत्येक जीवाच्या ठिकाणी अहंकारादीमुळे व्यक्त होणारे अज्ञान व्यष्टी रूपात विविधतेने अनुभवास येते. जसे मातीचा एक गोळा म्हणजे समष्टी, तर त्यापासून निर्माण होणारे विविध आकार रंगरूपाचे घट म्हणजे व्यष्टी होय. ही व्यष्टी कनिष्ठ अल्पज्ञ अनीश्वर प्राज्ञ म्हणजे प्रकर्षण अज्ञ असते. या व्यष्टी व समष्टीमध्ये उपाधी व्यतिरिक्त काही भेद नसतो. प्रलयाचे समयी वा सुषुप्तीमध्ये ही ईश्वर चैतन्य आणि जीव चैतन्य चेतोमुख होऊन केवळ चैतन्याच्या द्वारे आनंद अनुभवतात.
आनंदभूक चेतमुख हा प्राज्ञ या श्रुतीप्रमाणे स्वप्नविरहित गाढ झोपेतून उठणारा, सुषुप्तावस्थेत आनंद स्वरूप तुर्य ब्रह्माचे अगदी निकट असल्याने सुखम अहम अस्वाप्सम न किंचित अवेदिशम इति उत्थितस्य परामर्शः असा त्याचा उपाधिरहित शुद्ध चैतन्य विषयक अनुभव असतो. मेघ ज्याप्रमाणे दृष्टीस अडथळा उत्पन्न करून सूर्य आच्छादल्याप्रमाणे भास होतो, तद्वत अज्ञान हे चैतन्य स्वरूप आनंद स्वरूप आत्म्यास आच्छादित करते आणि मी करता मी भोगता असा भास मिथ्या ज्ञान होते. तसेच अज्ञानाच्या विक्षेप शक्तीने रज्जु सर्पवत ब्रह्मतत्वावर प्रपंचाचा आभास होतो. या सत व असत अनिर्वचनीय ब्रह्मतत्वापासून सृष्टीची उत्पत्ती कशी होते? तर स एकशत एकोहम बहुश्याम म्हणजे त्याने इच्छा केली मी एक असून अनेक व्हावे. हे परब्रह्म स्वतःचे मायाशक्तीने युक्त होऊन फुलाल ज्याप्रमाणे मनात घटांचा संकल्प करून त्याची प्रत्यक्ष निर्मिती करतो, त्याचप्रमाणे संकल्प करून प्रपंचाची निर्मिती होते. सांख्य तत्वज्ञानामध्ये ज्याप्रमाणे प्रकृतीमध्ये पुरुषाचे प्रतिबिंब पडते आणि साम्यावस्था ढळून सर्ग निर्मिती होते, तसेच हे ब्रह्मतत्व प्रकृतीचे आश्रयाने प्रथम सूक्ष्म जड अपंचीकृत असे आकाश उपहित चैतन्य उत्पन्न करते. त्यापासून वायू उपहित चैतन्य उत्पन्न करते. त्यापासून क्रमशः तेज, जल व पृथ्वी आदी पंच तन्मात्रा उत्पन्न होतात. प्रकृतीचे त्रिगुण या तन्मात्रांमध्येही अनुवृत्त होतात. कारणगुणाही कार्यगुणांना म्हणते. यातील सत्वांच्या पासून श्रोत्र, त्वक, चक्षु, रसन व घ्राण ही ज्ञानेंद्रिये, तसेच निश्चयात्मिका बुद्धी, संकल्प विकल्पात्मक मन आणि चित्त व अहंकार ही अंतःकरण चतुष्टय उत्पन्न होतात. रजोंशापासून वाक, हस्त, पाद, पायू, उपस्थ ही पंचकर्मेंद्रिये आणि प्राण, अपान, व्यान, उदान, समान हे पंचप्राण उत्पन्न होतात. ते क्रमशः नासिका, उदर, शरीर, कंठ, नाभी या ठिकाणी राहतात. पंच ज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, पंचप्राण, बुद्धी व मन अशा 17 अवयवांचे सूक्ष्म वा लिंग शरीर बनते. ज्ञानेंद्रियांसह बुद्धी विज्ञानमय कोश होऊन आत्म्यास कर्तृत्व भोक्तृत्व देत आवरण घालते. रजोंशापासून मन व कर्मेंद्रियांसह मनोमय कोश होतो. पंचकर्मेंद्रियासह पंचप्राण हे प्राणमय कोश असून रजोंशाने युक्त असल्याने क्रियात्मक असतात. हे तिन्ही कोश मिळून सूक्ष्म शरीर होते. यास स्वप्न असेही म्हणतात, कारण जागृत अवस्थेत विराट रूपाने स्थूल प्रपंचाचा अनुभव घेतला जातो. त्याचा वासनारूप संस्कार येथे असतो. तसेच प्रतिसर्ग व प्रलयाचे वेळी स्थूल प्रपंचाचा लयही यातच होतो. जीवांची या सूक्ष्म वा लिंग शरीरांची समष्टी ही वनाप्रमाणे समूहात्मक, तर व्यक्तिशः सूक्ष्म शरीर हे प्रत्येक वृक्षाप्रमाणे व्यष्टी असे जाणावे. या समष्टीस सूत्रात्मा, प्राण वा हिरण्यगर्भ म्हणून ओळखतात, तर व्यष्टीस तैजस म्हणतात. या सूत्रात्मा व तैजसामध्येही उपाधी व्यतिरिक्त भेद नाही. या सूक्ष्म समष्टी व्यष्टीप्रमाणेच स्थूल शरीरांचे समष्टी व्यष्टीमध्येही भेद नाही. ही स्थूल शरीरे मात्र पंचीकृत पंचमहाभूतांपासून बनतात. छांदोग्य उपनिषदातील श्रुती तासाम त्रिवृतम एकैकम करवाणी, तसेच व्याससूत्र संज्ञामूर्ती कृप्तिस्तु त्रिवृत पूर्वक उपदेशा याप्रमाणे त्रिवृत करणाप्रमाणेच पंचीकरणही उपलक्षणेने जाणावे. जसे आकाशादी अपंचीकृत सूक्ष्म महाभूतांचे 2 सारखे भाग करावे. प्रत्येकाचा अर्धा भाग बाजूला ठेवून इतर अर्ध्या भागांचे 4 समान भाग करून प्रत्येकी एक भाग इतर महाभूतांमध्ये मिळवावे. या प्रकारे स्थूल पंचीकृत पंचमहाभूतांमध्ये 5ही भूतांचे अंश येतात. ज्याचा भाग अधिक त्या भूताचे नावाने व्यवहार होतो. अपंचीकृत भूतांचे अव्यक्त शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे गुण पंचीकरणानंतर स्थूल भूतांमध्येही व्यक्त होतात. जसे आकाशाचा शब्द हा गुण, वायूचे शब्द व स्पर्श
तेजाचे शब्द स्पर्श व रूप हे गुण, जलाचे शब्द स्पर्श रूप रस आणि पृथ्वीचे शब्द स्पर्श रूप रस व गंध हे गुण होत. या पंचमहाभूतांपासूनच भूहु भुवहा स्वहा आदी ऊर्ध्व दिशेस 7 आणि अतल वितल सुतल आदी अधो दिशेस 7 अशी भुवने आणि ब्रह्मांड ही उत्पन्न होतात. यामध्ये जरायुज, अंडज, उद्भिज, स्वेदज ही 4 प्रकारची शरीरे व त्यांना उपभोग्य अन्नपानादी निर्माण होतात. या चतुर्विध शरीरांनाही समूह रूपात समष्टी व प्रत्येकी व्यष्टी असे जाणावे. या समष्टी उपाधीने युक्त चैतन्यास वैश्वानर अथवा विराट म्हणतात, ज्याला सर्व प्राणीमात्रांचे स्थूल देहांचा अभिमान असतो. याचे शरीर अन्नरसाने बनलेले असल्याने याला अन्नमय कोशही म्हणतात आणि जागृतावस्थेत स्थूल बाह्य विषयांचा भोग घेत असल्याने जागृतही म्हणतात. व्यष्टी रूपात हा विश्व म्हणून जाणला जातो. विश्व आणि वैश्वानर या दोहोंमध्ये सुद्धा उपाधी व्यतिरिक्त भेद नाही. याचप्रमाणे अज्ञान, सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीर समष्टी व्यष्टी मिळून महाप्रपंच होतो. जसे अनेक वने मिळून मोठे अरण्य होते, या प्रकारे ब्रह्मतत्वावर प्रपंचाचा आरोप होतो. हे सामान्यतः दाखवून आता जीव चैतन्यावर चार्वाक, सांख्य आदी विविध प्रकारचे वादी कशा प्रकारे विविध आरोप करतात हे सांगितले आहे. जसे शरीर, इंद्रिये, पंचकोशांचेही आत वास करणाऱ्या आत्मचैतन्यावर देहादी अनात्म वस्तूंचा आरोप केला जातो. काहींचे मते पुत्र हाच आत्मा असून आपणच पुत्र रूपाने उत्पन्न होतो. चार्वाकांचे मते अन्नरसाने पुष्ट झालेला देह हा आत्मा आहे, म्हणून मी लठ्ठ व कृश असा शब्दप्रयोग होतो. इंद्रिये ही आत्मा होत, कारण त्यांच्याशिवाय मी अंध व बधीर आहे असा अनुभव येतो. प्राण हा आत्मा आहे, कारण तो देहाचे आत असून त्याचे शिवाय इंद्रियांचे चलन होत नाही. मन हे आत्मा आहे, कारण मी संकल्प वा विकल्प करतो असा अनुभव येतो. बौद्धांचे मते बुद्धी हाच आत्मा आहे, कारण तिला अनेक गोष्टींचे विज्ञान होत असते. प्राभाकर व तार्किकांचे मते सुषुप्तीमध्ये बुद्धीचा अज्ञानात लय होतो व मी काही जाणत नाही हा अनुभव येतो. भट्टांचे मते अज्ञान उपाधीने युक्त चैतन्य हेच आत्मा आहे, कारण मी मला जाणत नाही हा अनुभव येतो. शून्यवादी बौद्धांचे मते पूर्वी असत होते अशी श्रुती आहे, तसेच सुषुप्तीमध्ये मी नव्हतो असा अनुभव येतो. या सर्व मतांना श्रुती प्रमाण असल्या तरी पुत्रापासून बुद्धीपर्यंत सर्व जड पदार्थ अनित्य असून ते चैतन्याने प्रकाशित होतात. हे चैतन्य जे स्थूल नाही, ज्यास इंद्रिय नाही, जे करता वा भोगता नाही, तर केवळ नित्य सत्स्वरूप, नित्य शुद्ध, बुद्ध, मुक्त, आनंद स्वरूप, प्रत्यगात्मा, आत्मवस्तू, सर्वव्यापी असे ब्रह्मन होय. हा साक्षात्कारी पुरुषांचा अनुभव आहे. या प्रकारे अध्यारोप प्रक्रिया पूर्ण होते. अपवाद प्रक्रिया अध्यासाचे विरुद्ध आहे. रज्जूवर भासणाऱ्या सर्पाचे सर्पत्व प्रकाशामध्ये नष्ट होऊन रज्जूचे म्हणजे अधिष्ठानाचे यथार्थ ज्ञान होणे, तसेच ब्रह्मतत्वावर अज्ञानाने भासणाऱ्या प्रपंचाचा निराश यथार्थ ज्ञानाने होणे म्हणजे अपवाद होय. जरायुजादी 4 प्रकारच्या स्थूल शरीरांचा समुदाय, त्यांना उपभोग्य अन्नपानादी आणि त्यांना आधारभूत पृथ्वीव्याधिक 14 भुवने व ब्रह्मांड ही त्यांनाही कारणीभूत अशा पंचीकृत महाभूतांचे रूपात असतात. ही पंचमहाभूते आणि 17 अवयवांनी युक्त सूक्ष्म शरीर समूह स्वतःला कारण अशा अपंचीकृत महाभूतांमध्ये लय पावतात. ही अपंचीकृत महाभूते उत्पत्तीचे उलट क्रमाने अज्ञान व अज्ञानोपहित चैतन्यात लय पावतात आणि ही दोन्ही त्यास कारण अशा उपाधिशून्य चैतन्य स्वरूप तुरीय ब्रह्मात लय पावतात. या अध्यारोप अपवाद ज्ञानाने तत्वमसी या महावाक्यातील तत् आणि त्वम या पदांचा अर्थ जाणता येतो. अज्ञान समष्टी तिने उपहित सर्वज्ञ गुण विशिष्ट चैतन्य म्हणजे ईश्वर आणि उपाधिरहित चैतन्य ही सर्व
तत् या पदाचे वाच्य होतात. तर अज्ञान व्यष्टी हिने उपहित अल्पज्ञ गुण विशिष्ट जीव चैतन्य आणि उपाधी रहित चैतन्य ही सर्व त्वम या पदाचे वाच्य होतात. या दोन्हींचे अधिष्ठान जे शुद्ध चैतन्य आहे तेच ब्रह्मतत्व होय. लालबुंद तापलेल्या लोखंडाच्या गोळ्यात जसे अग्नी व लोखंड एकच असल्याप्रमाणे भासतात, त्याप्रमाणे हे ब्रह्म अज्ञान स्थूल व सूक्ष्म समष्टी व्यष्टींमध्ये एकरूप असल्याप्रमाणे भासते. तत्वमसी हे महावाक्य जीव आणि ब्रह्माचे ऐक्य प्रतिपादन करते. जसे सोयम देवदत्त या वाक्यातील परोक्ष काळात पाहिलेला देवदत्त सहा आणि वर्तमानातील देवदत्त अयम हे एकच होत. त्याचप्रमाणे तत् म्हणजे इंद्रियातीत परोक्ष असे चैतन्य ब्रह्म आणि त्वम म्हणजे प्रत्यक्ष असे जीव चैतन्य ही अभेद एकच होत. गुरूंच्या या प्रकारच्या उपदेशाने शिष्य ब्रह्मतत्वावरील अध्यास हा मिथ्या विवर्त आहे, तसेच या सर्व प्रपंचाचा लय ब्रह्मतत्वातच होतो ही अनादी प्रक्रिया जाणून त्याची वृत्ती ब्रह्माकार होण्यास मदत होते. या प्रकारे अज्ञानाचा निराश होऊन या नित्य शुद्ध बुद्ध मुक्त सत्य आनंद स्वरूप अनंत अद्वय स्वभावाचे ब्रह्माप्रमाणेच मी आहे, अहम ब्रह्मास्मी चैतन्याच्या प्रतिबिंबाने युक्त अशी त्याची चित्तवृत्ती होते. या चैतन्याशी तादात्म्य पावण्यासाठी कुटस्थ ब्रह्म व शुद्ध ब्रह्माचे ऐक्याच्या निश्चयासाठी मात्र त्यास श्रवण मनन निदिध्यासन अष्टांग योगादी समाधी या साधनांची आवश्यकता असते. या साधनांचे सहाय्याने पूर्वी संसारानल दीप्त शिरामेवस असा तो शांत होतो. त्याला आत्मबोध होऊन तो मायातीत ब्रह्मनिष्ठ होऊन सर्व बंधमुक्त होऊन भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे अशी त्याची अवस्था होते. निष्काम कर्मे करीत प्राप्त सुख दुःखे मिथ्या असून ज्ञानविरोधी नाही त्या भावनेने भोगत शुभाशुभाविषयी उदासीन सचक्षु अचक्षु इव सकर्णः अकर्णः इव विरक्त होऊन सर्वत्र अद्वैताचा अनुभव घेत जगतो. गीतेमध्ये त्याचे वर्णन भगवंतांनी समदुःख सुख स्वस्थः समलोष्टाश्म कांचनः तुल्य प्रिया प्रियो घोर स्तुल्य निंदात्म संस्कृती मानापमानयो स्तुल्यो मित्रारि पक्षियोग सर्वारंभ परित्यागी गुणातीतः सौच्यते या प्रकारे केले आहे. हा ब्रह्मज्ञानी कर्तृत्व भोक्तृत्व अभिमान अहंकार शून्य होऊन अमनी भावास प्राप्त होतो. अज्ञान नष्ट होऊन अखिल भेदरहित आनंद एकरस अखंड ब्रह्म होतो. त्याचे प्राणांचे उत्क्रमण न होता शरीरातच लय होतो. विमुक्तश्च विमुच्यते या श्रुतीप्रमाणे तो जीवनमुक्त विदेहमुक्त होतो. या जीवनमुक्तीचे वर्णन वसिष्ठ ऋषींनी यो जागर्ती सुषुप्तिस्तो यस्य जागरण न विद्यते यस्य निर्वासनो बोध स जीवनमुक्त उच्यते या प्रकारे केले आहे. तो इंद्रियांचा लय झाला नसल्याने जागृत असतो, परंतु विषयांचे ग्रहण करत नसल्याने निजला आहे असे म्हणतात. त्याची ही जागृत अवस्था सामान्य जीवनांप्रमाणे इंद्रियांचे विषय ग्रहण करणारी नसते. त्याचे ज्ञान वासनाशून्य असते. यालाच भगवंतांनी गीतेमध्ये स्थितप्रज्ञ म्हटले आहे, जो प्रजहाती यथा कामान काम वासनेचा ज्याने प्रकृष्टरित्या त्याग केला आहे असा, ब्रह्माच्या ठिकाणी ज्याची प्रज्ञा स्थित आहे असा. या प्रकारे अद्वैत वेदांतामध्ये अध्यास अपवाद वर्णन केले आहे. या विषयाचे ज्ञान वृद्धपणी गलित गात्र झाल्यावर निवांतपणे आराम खुर्चीत पावल्या वेळी करायचे नसून आदि शंकराचार्य विवेकानंद आदी प्रभृतींप्रमाणे बुद्धी तीक्ष्ण असताना शरीरेंद्रिय सक्षम असताना निष्ठा श्रद्धापूर्वक मिळवायचे आहे. या ब्रह्मतत्वाचे तैत्तिरीय उपनिषदामध्ये केलेले वर्णन सांगून मी माझे व्याख्यानाची इतिश्री करते. हे वर्णन या प्रकारे आहे.
आनन्दाति एव खलु इमानि भूतानि जायन्ते आनन्देन जातानि जीवन्ति आनन्दं प्रयन्ति अभिसंविशन्ति इति। नमस्कार।